रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय भूकंप होत आहेतच, मात्र आता जमीन हादरवून टाकणाऱ्या भूकंपाचा प्रत्यय रायगडकरांना आल्याने नागरिक आणि प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे। रायगडमध्ये सुधागड आणि पेणच्या डोंगरपट्ट्यात रात्री लोक गाढ झोपेत असताना अचानक भूकंप सदृश्य हादरे बसवून धडकी भरवणारा आवाज झाला। भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आता पसरलंय। अनेकांच्या घरातील भांडी, खिडक्या, काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले। सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेचीवाडी, देऊळवाडी, कवेळीवाडी आणि पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे भागात जमिनीला हादरे बसले। मात्र हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेतस्थळावर याची कुठलीही नोंद झालेली नाहीये। नमस्कार, मी तहसीलदार सुधागड उत्तम कुमार बोलतोय। सदर घटनेबाबत रात्री साधारणतः आमच्या तालुक्यातील ग्रामस्थांचा फोन आला। आमच्या तालुक्यातील महागाव परिसरामध्ये 4 वाड्या आहेत, देऊळवाडी, कवेळेवाडी, भोपेचीवाडी, आणि त्या वाडीतून ग्रामस्थांचा फोन आला की आमच्या घरांना, जमिनीला हादरा बसतोय आणि आवाज येत आहेत। तर प्रत्यक्ष मी जागेवर साधारणतः पोहोचल्यानंतर त्या ग्रामस्थांशी संवाद साधला, तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आवाज येतोय, जमिनीला हादरे बसत आहेत। तर अंदाज असा वाटला की भूकंप सदृश्य किंवा तशा प्रकारचं काही घटना होऊ नये म्हणून ग्रामस्थांना थोडंसं धीर द्यायचा प्रयत्न केला। नंतर ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं भूगर्भ तज्ज्ञाकडून सदर परिसराची पाहणी होणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासन त्याची काळजी घेत आहे आणि लोकांनी पॅनिक न होता, भयभीत न होता धीर धरून प्रशासनाला सहकार्य करावं। त्या पद्धतीनं पुढील गोष्टी नियमोचित केल्या जातील याची दक्षता घेण्यात येत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।